विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 9वी गणित पेपर 2 सराव संच 1.3, 9th मॅथमॅटिक्स पेपर 2 चॅप्टर फर्स्ट अँड प्रॅक्टिस सेट 1.3. लेट स्टार्ट द प्रॉब्लेम्स ऑन इट. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स सशर्त विधाने आणि व्यत्यास. म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय आणि कॉन्व्हर्स म्हणजे काय. तर कंडिशनल स्टेटमेंट याची जर व्याख्या पाहिजे असेल, जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, जे सेंटेन्स किंवा जे वाक्य आहे ते जर आणि तर याच्यामध्ये जर लिहिता येत असेल आपणास, तर त्याला आपण सशर्त विधाने म्हणतो. म्हणजेच द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देम. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देम फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. ऑल कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे जे विधान इफ देम मध्ये आपण लिहू शकतो त्यांना आपण कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. यानंतर द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड द अँटीसिडंट. म्हणजे इफच्या नंतर जे वाक्य लिहिलं जातं त्याला आपण अँटीसेडेंट असं म्हणतात. अँड द पार्ट फॉलोइंग देन, आणि देनच्या नंतर लिहिलेलं वाक्य त्याला आपण इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट. म्हणजे जे वाक्य आपण इफ अँड देन हे जोडून लिहिणार आहोत किंवा इफ अँड देनचा वापर करून जे वाक्य लिहिणार आहोत त्यामध्ये इफच्या नंतर जो भाग असतो त्याला आपण कॉन्सिक्वेंट अँटीसिडेंट असं म्हणतो, आणि देनच्या नंतर जो भाग असतो त्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला पाहायचं असेल की नेमकं याचा वापर कसा होतो किंवा एखादं वाक्य आपण कसं लिहितो, तर पहा, एक वाक्य पाहूया आपण. इफ द अँगल आर इन अ लिनियर पेयर then they are supplementary. म्हणजे इफ द अँगल आर इन लिनियर पेयर देन दे आर सप्लिमेंटरी. तर या वाक्यामध्ये पहा, आता अँटीसेडेंट कोणता आहे आणि कॉन्सिक्वेंट कोणता आहे. तर या ठिकाणी इफ आहे, तर इफच्या नंतर जो भाग सुरू होतो हा द अँगल आर इन अ लिनियर पेयर, या भागाला आपण अँटीसेडेंट असं म्हणतो. अँटीसिडंट. आणि त्यानंतर देन, या ठिकाणी देन आहे पहा. द पार्ट फॉलोइंग देन, म्हणजे देन नंतर जो पार्ट येतो इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट. म्हणजे देन नंतर जे वाक्य आहे या ठिकाणी हे पुढचं, याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतो. हेच जर मराठीमध्ये आपण पाहिलं, जर ने सुरू होणाऱ्या विधानाला पूर्वांग किंवा पूर्वार्ध असं म्हणतात, आणि तर ने सुरू होणाऱ्या विधानाला उत्तरांग किंवा उत्तरार्थ असे म्हणतात. तर हेच वाक्य आपण मराठीमध्ये पाहूयात. जर कोण
रेषीय जोडीतील असतील रेषीय जोडीत असतील तर ते पूरक कोन असतात. तर या ठिकाणी पाहता जर आणि तरचा जर विचार केला तर हे जर आणि जरच्या पुढचा भाग आहे जर कोन रेषीय जोडीत असतील आणि या ठिकाणी आहे तर ते पूरक कोन असतात. तर या ठिकाणी जरच्या नंतर किंवा जरने सुरू होणारं जे विधान आहे जरने सुरू होणारं विधान त्याला पूर्वांग म्हणजे सुरुवातीचा भाग पूर्वांग असं म्हणतात आणि तरने सुरू होणाऱ्या विधानाला उत्तरांग किंवा उत्तरार्थ असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं हे लक्षात घ्या. अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येऊ शकतं. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट. फॉर एक्झाम्पल आणखी एक आपण उदाहरण पाहूयात. द डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. हे विधान आहे म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे सिंपल विधान आहे. आता हेच विधान जर तर मध्ये कसं लिहिलेलं आहे पहा. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. तर हे इफ आणि इफच्या नंतर द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. सो धिस पार्ट इज नोन ॲज अँटीसिडंट. देन आता देनच्या नंतर सुरू झालेला पार्ट जो आहे देन इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. इट्स नोन ॲज कॉन्सिक्वेंट. तर या ठिकाणी अँटीसिडंट म्हणजे द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस अँड कॉन्सिक्वेंट म्हणजे इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. हेच वाक्य मराठीमध्ये पहा. जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल हे जर आणि जर नंतर दिलेलं वाक्य असेल दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर याला म्हणायचं पूर्वांग. तर या ठिकाणी तर आहे. आता तर नंतर सुरू झालं तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात याला म्हणतात उत्तरांग. तर अगदी सिंपल थीम आपल्या लक्षात ठेवायची आहे. पूर्वांग म्हणजे काय आणि उत्तरांग म्हणजे काय आणि दिलेलं स्टेटमेंट जर आणि तर मध्ये लिहिलं असेल तर त्याला सशर्त विधाने असे म्हणतात. सशर्त विधाने म्हणजे एखादी शर्त दिलेली असते याच्यामध्ये आणि त्याला आपण सशर्त विधाने असं म्हणतो. अँड दिस टाईप ऑफ सेंटेन्स व्हेअर इफ अँड देन युज्ड देन इट्स नोन ॲज कंडिशनल स्टेटमेंट. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन और नेक्स्ट थीम. इफ द antecedent and consequent in given conditional statement are interchanged, if the antecedent and consequent in a given condition statement are interchanged म्हणजे एखाद्या कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कॉन्सिक्वेंट अँड अँटीसिडेंट यांचं जर आपण इंटरचेंज केलं जागा बदलली देन रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड कॉन्व्हर्स. तर जे नवीन वाक्य तयार होतं त्याला आपण कॉन्व्हर्स असं म्हणतो. आणखी एकदा सांगतो. इफ वी हॅव इंटरचेंज्ड अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट देन न्यू स्टेटमेंट फॉर्म दॅट न्यू स्टेटमेंट इज नोन ॲज कॉन्सिक्वेंट. तर हे नवीन जे वाक्य तयार होतं त्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतो. हीच व्याख्या जर मराठीमध्ये पाहिली आपण तर एखादे सशर्त विधान दिले असेल व त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची आदलाबदल केली पूर्वांग व उत्तरांग यांची आदलाबदल केली तर मिळणारे नवीन विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास असते. लक्षात ठेवा, मूळ विधानाचा व्यत्यास म्हणजे जरच्या नंतरचा भाग तरकडे आणि तरच्या नंतरचा भाग जरकडे. पूर्वांग आणि उत्तरांग थोडक्यात यामध्ये जर आपण इंटरचेंज केलं तर आपल्याला
त्या प्रमेयाचा व्यत्यास मिळतो. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. पुढचा भाग आहे एखादे सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास सत्य असतोच असे नाही. म्हणजे एखादं विधान सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास सत्य असतोच असे नाही. तर याचे एक उदाहरण पाहूयात आपण. इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरी ट्रू. म्हणजे सशर्त विधान ट्रू असू शकतं परंतु त्याचा व्यत्यास ट्रू असेलच असं नाही. इट्स कॉन्व्हर्स नॉट नेसेसरी ट्रू. फॉर एक्झाम्पल कंडिशनल स्टेटमेंट पहा. इफ नंबर इज प्राईम नंबर देन इट्स इवन ऑर ऑड. म्हणजे संख्या जर मूळ असेल तर ती विषम किंवा सम असू शकते. हे सत्य आहे. म्हणजे एखादी जर प्राईम नंबर कोणतीही प्राईम नंबर लिहिली तुम्ही तर ती सम असेल किंवा विषम असेल हे सत्य आहे. त्याचा कॉन्व्हर्स पहा. इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड. आता या ठिकाणी पहा इफच्या नंतरचा जो भाग आहे इवन ऑन ऑड तो सुरुवातीला आलेला आहे देन नंतर. या ठिकाणी देन नंतरचा भाग इफच्या पुढे घेतलाय आणि इफच्या नंतरचा भाग पुढे देन इट इज अ प्राईम नंबर. म्हणजे दिलेली संख्या सम किंवा मूळ असेल, सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. हे चुकीचं आहे. म्हणजे कॉन्व्हर्स सत्य असतो पण कंडिशनल स्टेटमेंट सत्य असतं परंतु कॉन्व्हर्स सत्य असेलच असं नाही. सो हिअर द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू बट कॉन्व्हर्स इज फॉल्स. कारण मूळ संख्या सम किंवा विषम असते परंतु सम किंवा विषम असलेली संख्या मूळ असतेच असं नाही. हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीच्या विधानांचा अभ्यास करून आपल्याला या पुढील काही महत्त्वाची प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत. तर यानंतर पाहूया आपण प्रूफ किंवा सिद्धता. तर प्रूफ किंवा सिद्धता त्यालाच आपण हा भाग पाहण्यापूर्वी आपल्याला काही संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. तर प्रूफ्स आणि सिद्धता हे पाहत असताना आपल्याला दोन शब्द माहित असले पाहिजेत. ते म्हणजे पॉस्ट्युलेट्स अँड थेरम्स. तर या ठिकाणी पॉस्ट्युलेट्स म्हणजेच गृहीतके अँड थेरम म्हणजे प्रमेय. तर भूमितीमध्ये प्रूफ किंवा सिद्धता हा जो भाग आहे तो सर्वात प्रथम ग्रीक गणितीय युक्लिड यांनी केलेला आहे. म्हणजे युक्लिड यांचं हे काम आहे. गणित तज्ञ युक्लिड यांनी याविषयी अनेक असे मांडणी असेल किंवा गणिताचा वापर कसा करायचा याबद्दलची त्यांचं जे काही लेखन आहे यामध्ये इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये सुसद्रबद्ध संकलन केलेलं आहे या सगळं गणिताविषयी. तर यामध्ये काही गृहीतक किंवा पॉस्ट्युलेट्स म्हणून स्वीकारले आहेत आणि त्याच्या आधारे आपण एखादा प्रमेय सिद्ध करतो. तर यामध्ये वेगवेगळी गृहीतके आहेत. जसं की एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. तर हे एक गृहीतक आहे आणि हे सर्व गृहीतक मानून आपल्याला या ठिकाणी प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजेच पॉस्ट्युलेटचा जर भाग पाहिला, देयर आर इन्फिनिट लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. देयर आर infinite line passing through a point. तर हे एक गृहीतक आहे. म्हणजे हे गृहीत धरलं जातं. याला सिद्ध करायची गरज नाही. तर अशी काही भूमितीमध्ये गृहीतक आहेत. त्यामध्ये दुसरं गृहीतक आपण जर पाहिलं आणि हे पुस्तकामध्ये पण तुम्ही पाहू शकता. देयर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. म्हणजे 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते किंवा एकच रेषा काढता येते. त्यानंतर तिसरं कोणतेही बिंदू
केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. म्हणजे तुम्हाला जर एखादं सर्कल ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही सेंटर कोणताही घेऊ शकतात आणि सर्कल काढू शकतात. मीन्स अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉ टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर. वी हॅव टू ड्रॉ a circle with any point as a center. Then fourth, all right angle are congruent with each other. म्हणजे सर्व काटकोन हे एकमेकांशी एकरूप असतात. त्यानंतर if two interior angle formed of one side of transversal of two line add up to less than two right angle, then the line produced in the direction of intersection each other. म्हणजे समजा एक छेदिका काढलेली आहे, म्हणजे दोन रेषांना एक छेदिका काढल्यानंतर एकाच बाजूला तयार झालेल्या आंतरकोनाची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यानंतर एकमेकींना छेदतात. तर ही पाचवी काय आहे नेमकं समजून घेऊयात. सपोज दॅट हे टू लाईन आहेत आणि त्याला जर एक इंटरसेक्शन काढलं तर या ठिकाणी समजा हे ए आणि हे बी आहे, तर हे ए प्लस बी लेस दॅन 180 असेल, मीन्स टू राईट अँगल, देन दिस लाईन इंटरसेक्ट इन अहेड. म्हणजे हे कुठंतरी एकमेकीला छेदतात हे लक्षात ठेवा. जर ही ॲडिशन लेस दॅन 180 असेल तर हे आपण गृहीत धरलेल्या काही गोष्टी आहेत आणि याच्या आधारेच आपल्याला प्रमेय सिद्ध करायचे असतात किंवा आपल्याला सिद्धता लिहायची असते. आता एखादं गणित सोडवत असताना किंवा पडताळून घेत असताना एक तर्कशुद्ध मांडणी केली जाते आणि या तर्कशुद्ध मांडणीला जे काही गृहीतक दिलेले आहेत आपल्याला पॉस्ट्युलेट, याचा वापर केला जातो आणि जी काही सिद्धता केली जाते त्यालाच आपण थेरम किंवा प्रमेय असं म्हणतो. तर या ठिकाणी प्रूफ एखादा थेरम आपल्याला लॉजिकली जर सिद्ध करायचं असेल किंवा प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला प्रूफ लिहावं लागतं. तर हे थेरम प्रूफ असेल किंवा गिवन असेल आणि याच्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन पद्धती आहेत. तर त्या पद्धतीबद्दल समजून घेऊयात. तर आपण सुरुवातीला समजून घेऊयात डायरेक्ट मेथडचं एक उदाहरण अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीनं. तर या ठिकाणी डायरेक्ट मेथड काय आहे हे समजून घेत असताना एक थेरम आहे पहा. द ऑपोजिट अँगल फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन आर ऑफ इक्वल मेजर्स. म्हणजेच दोन रेषेच्या छेदिकेमुळे किंवा दोन रेषा एकमेकांना छेदल्यामुळे तयार होणारे आंतरकोन एकरूप असतात किंवा आंतरकोन इक्वल असतात. या ठिकाणी या पद्धतीने हा सिद्धता करायची आपल्याला. आणि यामध्ये जर आपण पाहिलं गिवन म्हणजे दिलेली माहिती काय आहे, तर या ठिकाणी आपण आकृती ड्रॉ केलेली आहे. टू लाईन्स ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ. तर जे या ठिकाणी आकृतीत दिसतंय तेच आपण या ठिकाणी गिवन मध्ये लिहायचं आहे. तर गिवन म्हणजे काय, लाईन ए बी अँड लाईन सी डी intersect at point O such that A dash O dash B and C dash O dash D. तर हे या पद्धतीने छेदले आहेत की O बिंदू या ठिकाणी आहे आणि हे आपण A dash O dash B C O D असं लिहिलेलं आहे. आणि जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह करण्यामध्ये विरुद्ध अँगल जे आहेत या ठिकाणी अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल, तर ते समान आहेत दाखवायचं आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, दोन प्रूव्ह करायचे आहेत आपल्याला. कोन AOD बरोबर कोन COB आणि दुसरी सिद्धता आहे कोन AOC बरोबर कोन BOD. म्हणजे हे दोन कोन आपल्याला दाखवायचे आहेत. तर हे आहे टू प्रूव्ह
म्हणजे साध्य, गिवन म्हणजेच पक्ष, गिवन म्हणजे पक्ष आणि टू प्रूव्ह म्हणजे साध्य. तर आता आपण पाहूया त्याचं प्रूफ काय आहे. तर या ठिकाणी आपण जर प्रूफचा विचार केला तर या ठिकाणी AOC आणि हे COB हे दोन्हीही लिनियर अँगल आहेत आणि म्हणून या लिनियर अँगलची बेरीज किती असते 180. म्हणून आपण असं लिहू शकतो पहा, कोन AOC प्लस कोन COB इज इक्वल टू 180 बिकॉज अँगल इन लिनियर पेयर. म्हणजे हे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि त्यांची बेरीज असते 180. याला आपण 1 नंबर नाव देऊयात. त्यानंतर दुसरं जे आहे कोण, या ठिकाणी पहा आता COB आणि कोण BOD किंवा आपण डायरेक्ट कोण AOC किंवा AOD हे पण घेऊ शकतो. तर या ठिकाणी लिहूयात कोण AOC प्लस कोण AOD बरोबर 180 अंश. विधान नंबर 2 आणि सेम रिझन अँगल इन अ लिनियर पेयर. दिस इज 2 नंबर फ्रॉम 1 and 2 180 180 म्हणजे या दोन बाजू सारखे असतील तर हे पण समान असणार आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो या ठिकाणी कोण AOC प्लस कोण COB बरोबर कोण AOC प्लस कोण AOD बिकॉज 1 and 2 म्हणजे 1 आणि 2 मुळे हे आपल्याला लिहिता आलेलं आहे. यामध्ये पहा आता AOC सारखा आहे, दोन्ही बाजूतून हे वजा केलं म्हणजे कॅन्सल केलं तर या ठिकाणी शिल्लक राहील कोण COB इज इक्वल टू कोण AOD म्हणजे हे AOD बरोबर COB हे एक विधान आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. अँड सिमिलरली याच पद्धतीने आपण असं लिहू शकतो, सिमिलरली वी प्रूव्ड, याच पद्धतीने आपण दुसरे विधान प्रूव्ह करू शकतो, अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD. In this way we can prove it and this is a direct method. म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्ट माहिती आहे आपल्याला लिनियर पेयरचा आणि हे ऑलरेडी माहिती आहे तर यासारखी जर सिद्धता तुम्ही केली तर याला आपण डायरेक्ट प्रूफ असं म्हणतो. यानंतर इनडायरेक्ट प्रूफ हा एक भाग आहे. तर इनडायरेक्ट प्रूफ मध्ये काय असतं हे समजून घेऊयात. सिम्पली वे इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय किंवा त्यामध्ये कोणती संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. तर इनडायरेक्ट प्रूफ पाहत असताना एखादी गोष्ट आहे असं समजायचं. म्हणजे सपोज समथिंग आर ट्रू अँड व्हेन इट प्रूव्ह step by step and lastly we have to calculate that whatever maybe we have taken proof it's a wrong and so the statement also wrong. म्हणजेच अप्रत्यक्ष प्रूफ मध्ये काय असतं तर एखादी थीम असेल किंवा एखादा प्रमेय असेल तर तो चुकीचा आहे असं आपण समजायचं. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण जर घेतलं तर दोन रेषा एकाच बिंदूत छेदतात. हे आपल्याला सिद्ध करायचंय. दोन रेषा एकाच बिंदूमध्ये छेदतात. पण आपण काय करायचं, दोन रेषा दोन बिंदूमध्ये छेदतात म्हणजे याची चुकीचं स्टेटमेंट काय करायचं. समजा दोन रेषा दोन बिंदूत छेदतात. आता हे आपल्याला सिद्ध करायचंय पण आपण काय लिहिलं, दोन रेषा दोन बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे आता ही एक रेषा आणि ही दोन बिंदूमध्ये छेदतात तर ही या ठिकाणी पण छेदते. सपोज दॅट दिस इज अ पॉइंट
ए आणि हीच रेषा आहे ती दुसऱ्या बिंदूमध्ये पण छेदते. तर हे ए अँड हे बी, तर ही लाईन एलच आहे लक्षात घ्या आणि ही एम आहे. तर या ठिकाणी आपण काय करतो, लाईन एल इंटरसेक्ट ॲट पॉईंट ए टू लाईन एम अँड लाईन एल इंटरसेक्ट ॲट पॉईंट बी टू एम अँड हिअर ए अँड बी पॉईंट आर डिस्टिंक्ट बट ॲज अ प्रॉस्लेट, म्हणजे आपण जे गृहीतक मानतो त्याच्यावरून हे एकाच ह्याच्यामध्ये छेदलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या लाईन दोन आहेत ए बी किंवा ए सी या डिफरंट नसून एकच आहेत आणि म्हणून हे जे मानलं होतं की दोन बिंदू छेदतात हे चुकीचं आहे. म्हणजे असं चुकीचं मानायचं, त्याच्याबद्दल माहिती लिहित जायचं आणि हे चुकीचं आहे म्हणायचं आणि म्हणून त्याला इनडायरेक्ट पद्धत, अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करणं असं समजलं जातं. तर यानंतर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 1.3 आणि यामधील काही महत्त्वाचे प्रश्न. तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये प्रश्न आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देम फॉर्म. म्हणजे जर तर मध्ये ही विधानं तुम्हाला लिहायची आहेत. जर तर, आणि पहिलंच वाक्य आहे पहा, समांतरभुज चौकोनाचे कोन एकरूप असतात. पहिलंच वाक्य काय दिलेलं आहे, समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. तर हे जर तर मध्ये जर लिहायचं असेल आपणास तर आपण असं लिहू शकतो. याचं आन्सर लिहित असताना, जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हेच जर आपण इंग्रजीमध्ये लिहिलं तर या पद्धतीने लिहू शकतो, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्रॅम, पहा, द अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट, हे आपल्याला लिहायचं आहे. तर यामध्येच लिहित असताना, इफ a quadrilateral is a parallelogram then its opposite angle are congruent. सो हिअर इफ अँड देन. तर हेच वाक्य आहे पहा, फक्त आपण इफ अँड देनचा वापर केलेला आहे. द अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्रॅम आर कॉन्ग्रंट. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्रॅम देन इट्स अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट. यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न. या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. तर याचं जर उत्तर आपल्याला लिहायचं असेल इफ अँड देन फॉर्म मध्ये, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स are congruent. So if and then is used, if a quadrilateral is a rectangle then its diagonal are congruent. आता हेच मराठीमध्ये पाहूया आपण, आयताचे कर्ण एकरूप असतात. तर हेच मराठीमध्ये जर लिहायचं असेल आपणास, जर एखादा चौकोन आयत असेल, जर एखादा चौकोन
आयत असेल, आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. या पद्धतीचं हे स्टेटमेंट आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट अँड थर्ड क्वेश्चन. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. तर या ठिकाणी हेच वाक्य जर आपण जर तर मध्ये लिहिलं, जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल, समद्विभुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. आणि हेच विधान इंग्लिशमध्ये आपण असं लिहू शकतो, इफ अ ट्रायंगल is an isosceles triangle, then in an isosceles triangle the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base, then segment joining to the vertex and midpoint of base is perpendicular to the base. आणखी एकदा मी रिपीट करतो, इफ अ ट्रायंगल इज एन आयसोस्केलस ट्रायंगल देन सेगमेंट जॉइनिंग टू द वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये सांगितलेला आहे आपणास दिलेल्या विधानांचा व्यत्यास लिहा. म्हणजे या ठिकाणी जे 2 विधानं दिलेले आहेत यांचा आपल्याला व्यत्यास लिहायचा आहे. राईट कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आणि पहिलं विधान आहे, जर 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली, 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. तर या ठिकाणी सुरुवातीला आपणास 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता व्युत्क्रम कोन एकरूप असतात असं दिलेलं आहे. तर हेच आपण डायरेक्टली कॉन्व्हर्स लिहू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आता हे व्युत्क्रम कोणाचा उल्लेख सुरुवातीला आला पाहिजे आणि समांतर रेषा लास्टला गेला पाहिजे. तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते आपण असं लिहू शकता. पहा, जर 2 रेषा
व त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार होणारे विक्रम कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. तर हा आहे याचा व्यत्यास. तर लक्षात ठेवा, व्यत्यासमध्ये कंडिशनल स्टेटमेंटमध्ये किंवा सशर्त विधानामध्ये जे वाक्य सुरुवातीला असतं ते जरचं असतं आणि नंतरचं तरचं, तर यांची आपण आदलाबदल करतो. दोन समांतर रेषा हे शेवटी आलं पहा आणि सुरुवातीला विक्रम कोणाचा भाग आला तेच आता इंग्लिशमध्ये पाहूया आपण. द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट. तर हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये लिहित असताना आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल. इफ अल्टरनेट अँगल मेड बाय टू लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे हेच इंग्लिशमध्ये लिहित असताना आपण असं लिहू शकतो. इफ अल्टरनेट अँगल मेड बाय two lines and its transversal are congruent then the lines are parallel. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे आपल्याला, याचा पण आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचा आहे. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन आर सप्लिमेंटरी देन द लाईन आर पॅरलल. तर आता या ठिकाणी पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी दिलेला आहे. देन दॅट लाईन आर पॅरलल. तर आपल्याला या ठिकाणी अगोदर पॅरलल देन सप्लिमेंटरी असं लिहावं लागणार आहे. तर हेच विधान आपल्याला जर इंग्रजीमध्ये याचा कॉन्व्हर्स लिहायचं असेल तर असं लिहू शकता तुम्ही. इफ टू पॅरलल लाईन्स आर intersected by a transversal then interior angle formed are supplementary angle. तर हे सप्लिमेंटरी असतात. दोन समांतर रेषेच्या ट्रान्सव्हर्सलने जर तयार झालेले अँगल असतील तर ते सप्लिमेंटरी असतात. इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. हेच मराठीमध्ये पहा, दोन रेषा एका छेदिकेमुळे छेदल्यानंतर तयार होणाऱ्या आंतरकोनाची जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. तर आता हेच लिहित असताना जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले, जर दोन समांतर
रेषांना छेदिकेने छेदले तर तयार होणाऱ्या आंतरकोनाची जोडी पूरक असते. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन. आयताचे कर्ण एकरूप असतात. द डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. आणि याचा जर आपल्याला व्यत्यास लिहायचा असेल कॉन्व्हर्स, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. दिस इज कॉन्व्हर्स. म्हणजेच आयताचे कर्ण एकरूप असतात आणि एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. तर याला आपण व्यत्यास असं म्हणतो. व्यत्यास. दिलेलं स्टेटमेंट उलट लिहिणे म्हणजे सुरुवातीचा भाग शेवटी आणि शेवटचा भाग सुरुवातीला. यानंतर पाहूया द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. तर हे सेम स्टेटमेंट या ठिकाणी आपण असं लिहू शकतो. इफ diagonals of any quadrilateral are congruent, then that quadrilateral is a rectangle. तर या पद्धतीने आपण याचा कॉन्व्हर्स किंवा व्यत्यास लिहू शकतो. इफ द डायगोनल ऑफ एनी क्वाड्रिलॅटरल कॉन्ग्रंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. तर या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट, ॲसिडेंट, कॉन्सिक्वेंट, प्रूफ, डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड अँड प्रॅक्टिस सेट 1.3 मधील सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सशर्त विधाने, पूर्वार्थ, उत्तरार्ध, जर तरनी सुरू होणारी विधाने, त्याचबरोबर गृहीतके, सिद्धता, प्रूफ, प्रत्यक्ष सिद्धता आणि अप्रत्यक्ष सिद्धता, त्यालाच आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असं म्हणतो. त्याचबरोबर अभ्यास सराव संच 1.3 मधील सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये पाहूया आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह लगेच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.